कशाची? हो, पाण्याची. या अफाट ब्रह्मांडात पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे जिथे केवळ पाण्यामुळेच जीवन फुलले आहे. पृथ्वीवरील प्रत्येक लहान मोठ्या जीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. अशा या पाण्याची कहाणी आम्ही आपल्यासमोर प्रसंग रूपात सादर करणार आहे. चला तर पाहूया. क्रिकेटचा हा रोमांचक खेळ चालू झाला आहे. हा सोहमने फेकला बॉल आणि अर्णवने फिरवली बॅट. अर्णवने मोसमचा फायदा उठवून मारले चौके आणि छक्के. हा पहा, सोहमने फेकला परत एक बॉल आणि हे काय, अर्णव झाला आउट. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आज तर माझी तहानेने वाईट हालत झाली आहे. अरे हो, आम्हाला पण खूप ताण लागले आहे. अरे माझ्या बाटलीत तर पाणीच नाही. कोणाकडे पाणी असेल तर मला देणार का प्लीज? अरे, माझ्याकडचे पण पाणी संपले आहे. आज हे चाललंय तरी काय? माझ्या बाटलीत पाणी आहे, पण एकच बोट आहे रे. मला दे पाणी प्लीज, मला दे. मला दे पाणी. अरे बघा, पाण्या वाचून तुमची सगळ्याची व्यवस्था किती वेळ झाली आहे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही किती वेळेस केले, पण आज तुम्हाला आमची व्हॅल्यू समजली. आम्ही काय केले? आठवा. सकाळी ब्रश करताना नळ कुणी सुरू ठेवला होता. चेहरा धुताना मला किती वेस्ट केले. आठवा. ताण तुला तोरीच लागली होती, पण तू पाणी पूर्ण ग्लास भरून घेतला. त्यातले स्टोरेज पिले आणि बाकीचे फेकून दिले. आठव. आंघोळीला जाता त्यावेळी शावर फुल फोर्स दिस होता. त्यावेळी तुम्ही मला विचार केला का? आठवा. बांधी धुताना नळ पूर्ण वेळ चालू देता. त्यावेळी मला किती वाया घालवले. आठवा. प्रत्येक वेळी मला तुम्ही असे बर्बाद केले. कधी असेच वाहू दिले तर कधी असेच नळातून सोडून. मला वेस्ट करण्यात तर तुम्हाला मोठेपणा वाटला आणि आता माझ्या एक थेंबासाठी अधर झालात. सॉरी पाण्या, आज तू हे सर्व आम्हाला सांगून आमचे डोळे उघडले. खरोखरच तुला वेस्ट करून आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. तू जर आज आम्हाला आमची चूक सांगून नसती दिलीस तर उद्या आम्हाला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागली असती. आता समजली आहे आम्हाला पाण्याची व्हॅल्यू. याची जाणीव करून दिल्याबद्दल तुला मनापासून थँक्यू. आज आम्हाला मिळाली आहे एक शिकवण. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आम्ही करू रक्षण. विनाकारण आम्ही पाणी वाया घालवणार नाही आणि जाणून बुजून पाण्याच्या समस्या निर्माण करणार नाही.